नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानाईक फार्मिंग। ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमची जी प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पद्धतीचा टेम्परेचर तापत आहे। तर मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जो फिरस्ती शेळी पालन आहे मुक्त संचारचा, तर त्या मुक्त संचारमध्ये काही काळजी घ्यावी लागते मित्रांनो। काही गोष्टी जे ध्यानामध्ये ठेवून शेळी पालन हा चालू करायचा असतो मित्रांनो। म्हणजे उन्हाळ्यामध्ये शेळ्या आता बघा वाजलेले आहे सकाळचे 7:30, तर 7:30 वाजता आम्ही शेळ्या सोडलेल्या आहे मित्रांनो। तर इतक्या लवकर शेळ्या सोडायचं कारण म्हणजे लवकर शेडवरती नेऊन बांधायचे। म्हणजे जर 7:30ला सोडलेले आहे, 12:30-1 पर्यंत शेळ्यांना चरू द्यायचं मित्रांनो, नंतर शेडवरती न्यायचे। अजून 3:30-4 वाजता वापस अजून शेळ्या मित्रांनो आणायचे, अजून 6:30 पर्यंत चरू द्यायचे, अजून शेडवरती नेऊन बांधायचे। तर अशा पद्धतीचा हा मुक्त संचार म्हणजे फिरस्ती शेळी पालनमध्ये नियोजन आहे। आणि पाणी पण मित्रांनो 3 ते 4 वेळेस पाणी वेळेवर पाजावं लागतो। आणि पाणी पाजत असताना कोणकोणत्या काळजी घ्यायचे ते म्हणजे पाणी गरम आहे का ते चेक करा अगोदर, कारण की गरम पाणी जर शेळ्यांनी पिले मित्रांनो तर शेळी आपली जी गाभण शेळी आहे ती गाबडू शकते, शेळी बिमार पण पडू शकते मित्रांनो। म्हणून गरम पाणी उन्हाळ्यामध्ये पाजू नका, एकदम थंड पद्धतीचा पाणी उन्हाळ्यामध्ये पाजावं लागतो। आणि गढूळ पाणी, एखाद्या डबक्यामधलं पाणी, ते पाणी पाजू नका मित्रांनो। स्वच्छ पाणी पाजा, तरच आपल्या जो फायदा आहे, जो नफा आहे तो शेळी पालनामध्ये तो आपल्याला मिळू शकतो। तर पाणी पाजत असताना मित्रांनो ह्या गोष्टीची काळजी नक्कीच घ्यावी। तर हे बघा आपल्या शेळ्या चरत आहे मित्रांनो। आता हा कापसाचा रान आहे आणि तो रान जो आहे सर्व मोकळा झालेला आहे मित्रांनो, म्हणून आपण शेळ्या अशा पद्धतीने सोडलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, खूप फास्ट पद्धतीने आता शेळ्या पळत आहे मित्रांनो, कारण की त्यांना आता सोडलेलं आहे म्हणून सध्या रूटिंगसाठी इकडं तिकडं पळत आहे। अजून अर्धा तास असंच पळतील शेळ्या, नंतर व्यवस्थित चरतील। तर ह्या रानामध्ये दिसत आहे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने शेळ्या चरत आहे माझ्या, आणि इकडं तिकडं शेळ्या पळत आहे म्हणून आपल्याला पण शेळ्या मग तशा पद्धतीनं पळावं लागतो मित्रांनो फिरस्तीमध्ये। आता बंदिस्त शेळी पालनामध्ये एवढी अडचण येत नाही, म्हणजे त्यांना चारा जाग्यावरच असतो, पाणी पण जाग्यावर। फिरस्तीमध्ये पाणी एखाद्या तळ्यावरती, विहिरीवरती असं पाणी पाजावं लागतं मित्रांनो। आणि असं बांध्याच्या कोपऱ्याला शेतामध्ये शेळ्या असं फिरवून चारावं लागतो। तर टेम्परेचरचा पण सामना करावा लागतो, उन्हामध्ये उभं राहून शेळ्यांना जगू द्यावं लागतं मित्रांनो। अशा बांधाच्या कोपऱ्याला मित्रांनो जेव्हा शेळ्या चारतो तर ह्या शेतामध्ये तणनाशक फवारलेले असतात लोकांनी, तर काही डब्बे वगैरे असं बांधाच्या कोपऱ्याला पडलेले असतात आणि आपली शेळ्या गाभण असतात। तर ते डब्बे वगैरे जर चाटून घेतलं मित्रांनो शेळ्यांनी तर आपली शेळी गाबडू शकते। तर त्या गोष्टीची पण काळजी घ्यावी लागते मित्रांनो। डोळ्यामध्ये तेल घालून शेळ्यावरती नजर ठेवावी लागते फिरस्ती शेळी पालनमध्ये मित्रांनो। 12पर्यंत 12:30पर्यंत शेळ्या भरपूर जगतात, एकदम व्यवस्थित पोट फुटेल मित्रांनो एवढा खाऊन घेतात। आता रुटीन असली की तर नंतर त्यांना नाही सोडलं तरी चालतं, पण तरी आपण सोडतो मित्रांनो। तर हे बघा तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीने आता शेळ्या माझ्या चरत आहे। सर्व शेळ्या आपल्या गाभण आहे मित्रांनो, आणि गाभण ते आता क्रॉस आपण त्या आपल्या शूटरने केलेली आहे, म्हणजेच बिट्टल जातीचा जो ब्रीडर आहे त्या बिट्टल जातीच्या ब्रीडरने केली आहे। बघू कसा भेटतो आपल्याला रिझल्ट। तर शेळ्या डिलिव्हरी झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पण करून दाखवणार आहे नंतर, की बिट्टलचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला कसा भेटलेला आहे। आणि लोकांचं ऐकून मित्रांनो काहीही गोष्टी करायला जमत नाही,
स्वतः अनुभव घ्यावा लागतो, नंतर लोकांना सांगू शकतो मित्रांनो की हे असं आहे, हे तसं आहे. तर अगोदरच लोक सांगतात म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, त्या गोष्टींना बळी पडू नका. स्वतः काही गोष्टींचा अनुभव घ्या. हे बघा आपला शूटर दिसत आहे तुम्हाला, बिट्टल ओरिजिनलचा ब्रीडर आहे मित्रांनो. त्याचं वेट वजन जो आहे तो 55+ वजन आहे. तर कसा वाटतो आपला शूटर, नाव ठेवलेलं आहे त्याचं, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो थांबतो इथं. कशी वाटली माझी शॉर्टकट माहिती नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. तर थांबतो मित्रांनो इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र.